नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत सिंह लग्न व राशी यांचा सविस्तर विश्लेषण. सिंह राशीत मघा नक्षत्राची 4 चरण, पूर्वा फाल्गुनी नक्षत्राची 4 चरण, तसेच उत्तरा फाल्गुनी नक्षत्राचं पहिलं चरण असे एकंदर 9 चरण येतात आणि यांची चरणाक्षरे क्रमाने मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे अशी येतात. सिंह लग्न व राशीचा स्वामी हा सूर्य आहे. हा सूर्य म्हणजे सर्व ग्रहांना प्रकाशित करणारा तसेच सर्वांना बलदायक आहे. राशीचा वर्ण क्षत्रिय व तत्व अग्नी, याला वैश्यवंचर आहे. या राशीच्या अधिपत्याखाली येणाऱ्या व्यक्तीचा चेहरा उग्र, तेजस्वी, मोठं तोंड, दात मजबूत, पुढे आलेले पिंगट तेजस्वी डोळे व दृष्टी चांगली प्रभावी असते. हे लोक बोलताना समोरच्या व्यक्तीला नेहमी नजरेला नजर भिडवून बोलणारे असतात. थोडेसे आक्रमक व स्पष्ट वक्ते असतात. सिंह राशीचे जे पुरुष जातक आहे ते भारदार व मजबूत शरीरयष्टीचे असतात. यांचे कपाळ हे विस्तीर्ण, नाक साधारण बसके, छाती पुढे काढून चालतात. नेहमी गंभीर व कमी बोलणारे असतात. राजकीय नेते, लीडर मात्र जोरदार भाषण करणारे. तसेच कधी कधी ते धर्माचरणाचीही पर्वा न करणारे असतात. ते साहसी मनोवृत्तीचे असतात आणि कठोर शिस्तीचे असतात. अनेकांवर हुकूमत गाजवणारे असतात. सैन्यात अधिकारी पद भूषवणारे उच्च पदस्थ प्राप्त करताना आपल्याला दिसून येतात. आता या राशीच्या स्त्रिया या गोऱ्या, सुंदर, सडपातळ, साहसी, मुख्यत्वे स्वावलंबी खूप असतात. यांच्या व्यक्तिमत्वाच्या प्रभावात समोरच्या व्यक्तीवर त्वरित भर पडते. आकर्षण नियम होईल, परंतु यांच्यावर जळणारे शत्रू व इतर लोक यांना गुपचूप त्रास देण्याचा प्रयत्न करत असतात. नोकरीत त्यांचे विरोधक जास्त दिसून येतात. सिंह लग्न राशीत चंद्राबरोबर मंगळ असेल तर या स्त्रिया तरुणी खूपच प्रसिद्धीस येतात. मात्र वैवाहिक जीवनात सहसा अशा स्त्रिया अपयशीच ठरतात. सिंह राशीचे लोक हे धैर्यवान, उदारत्मवादी, मातृभक्त, साधूजनांशी नम्र, शत्रूंवर विजय मिळवणारे असतात. कुटुंब प्रमुख असतील तर यांचा चांगलाच दरारा मात्र आपल्याला कुटुंबात दिसून येईल. जोडीदार, मुले व घरातील वृद्ध यांनाही यांचा धाक वाटेल. स्त्रियांना सहसा नटण्याची आवड कमी, मूळच्याच तेजस्वी, त्यामुळे उच्च देह बाळगून असतात. पुरुष साधारणपणे सावळ्या वर्णाचे व गव्हाळ वर्णाचे, पण तेज असतं. गोरे फार कमी असतात. या राशीचे बरेच लोक तालीमबाज, कुस्तीपटू म्हणून प्रख्यात असतात. यांचा स्वभाव एककल्ली असतो व नेहमी आपलंच खरं अशी प्रवृत्ती असते. या राशीचे पुरुष व स्त्री जातक चारित्र्यवान, शीलावान, कष्टकरी, दृढ निश्चयी असतात आणि राजकारणी देखील. वृषभ लग्न सिंह राशीच्या तरुण तरुणी या गायन, वादन, नाट्य आदी क्षेत्रात प्रावीण असतात. या राशीच्या स्त्रिया सुद्धा अनेक खेळात, मर्दानी खेळात प्रावीण्य मिळवतात. संगीत, नाट्य व इतर कला क्षेत्रातही प्रवीण असतात. लेखन कला, अभिनय, नृत्यकला तसेच जाहिरात क्षेत्र यांच्याशी संबंधित आहे. संगणक अभियंता तसेच उत्तम सर्जन, उद्योजक, राजकारणी म्हणून उदयास येतात. एखाद्या तांत्रिक संशोधनात प्रावीण्य मिळवताना दिसून येतील. या राशीच्या व्यक्तींचा आवाज मोठा असतो. घरीदारी, हुकूमत गाजवतात. यांना कोणी मोठ्या आवाजात ऑर्डर दिलेली आवडत नाही. यांना गोड व सौम्य आवाजात बोलून आपले इच्छित साध्य होईल असे लक्ष द्यावे. सिंह राशीचे लोक धैर्यवान असतात, पण यांना राग मात्र त्वरित येतो. सहसा स्त्रिया राग आल्यावर बोलत नाहीत, पण पुरुष मात्र तोंडावर विरोध करतील. यांना भूक तहान सहन होत नाही, म्हणून हे लोक लवकर जेवण करून घेतात. जेवण तयार होईपर्यंत हे काहीतरी खात राहतील. बऱ्याच पुरुषांना मांसाहार घेण्याची आवड असते. हे नेहमी चिंतातूर असतात, उदार मनाचे असतात. दुसऱ्या लोकांना मदत करण्याची सवय, मात्र फार अभिमानी. तरुण तरुणींना बाहेरचं खाणं आवडतं. हे मातृभक्त असतात. काहींना शेती बागायतीची आवड असते. घर सजावट करणं, शृंगारात त्यांना विशेष रस नसतो. या राशीचे लोक साधू संत, सज्जन लोकांशी खूप नम्रतेने वागतात. यांची प्रकृती पित्तकारक असून डोक्यावर केस बहुधा कमी. स्त्रियांचे केस कमी, दाट व काळे कुरळे असतात. डोळे काळेभोर, तेजस्वी असतात. शक्यतो यांना चष्मा लवकर लागत नाही. या राशीच्या तरुण मुली व स्त्रिया फार कमी स्वाभिमानी असतात. विशेष करून मघा नक्षत्र असणाऱ्या स्त्रिया कधीही स्थिर नसतात. नेहमी चिंतेत, तणावात वागत असतात. त्यांच्यावर कुणाचीही हुकूमत चालत नाही. या नक्षत्रातील तरुण विवाहित स्त्रियांना या स्वभावामुळे वैवाहिक जीवनात अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. मघा नक्षत्र म्हटलं की कधी कधी विवाह मोडण्याची वेळही येऊ शकते. कधी कधी पुरुषी एकादशाहीने स्वभावाने घटस्फोट होण्याचा संभव असतो. विशेषतः मघा नक्षत्रातील जातकांना याचा अनुभव येताना दिसून येईल. यांचे विवाह क्षुल्लक कारणामुळे मोडू शकतात. या राशीच्या स्त्रिया उच्च शिक्षित व चांगल्या नोकरदार असतात. यांना आपल्या अपत्याची फार काळजी असते.
कुटुंबातील लोकांना या समजून घेतात, आपल्या मुलाबाळांना योग्य शिस्त लावण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. मात्र यांची शिस्त घरातील वृद्ध लोकांना आवडत नाही. छोट्या कारणावरून घरात सासू सून नणंद यांचे मतभेद व भांडण होताना आपल्याला दिसून येतं. या राशीच्या लोकांना कुणाच्याही प्रभुत्वाखाली येणं सहसा आवडत नाही. मग ते आई वडील भाऊ किंवा पती पत्नी कोणीही जरी असला तरी हे त्यांचं ऐकत नाही. विशेष करून खोटे बोलणारी माणसं यांना आवडत नाही. जर जोडीदार प्रेमाने व सत्याने वागेल तर या प्रसन्न होतात, पण खोटा नाटकीपणे यांना कधीच आवडत नाही. या राशीचे लोक खरे प्रेम करतात व अपेक्षाही तशीच ठेवतात. भावनिक होणं सहसा यांना जमत नाही. म्हणूनच सहसा एकत्रित कुटुंबात त्यांच्याशी जुळवून घेताना घरातील लोकांना फार कसरत असते. या राशीचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे लोक कुठल्याही परिस्थितीत कोणालाही शरण जात नाही. मोडेन पण वाकणार नाही हा त्यांचा बाणा असतो व तो त्यांना कधी कधी त्रासदायक ठरू शकतो. हे शक्यतो कुणाचंही ऐकत नाही, म्हणून लोकांपासून समूहापासून त्यांच्या माघारी निंदा होते. यांचे गुप्त शत्रू फार असतात. ऑफिसमध्ये, व्यापारात, व्यवहारात यांना त्रास होताना दिसून येतो. हाताखालील लोकांकडून देखील मोठ्या प्रमाणात फसवणूक होऊ शकते. मघा नक्षत्राच्या या राशीच्या पुरुष व्यक्ती ह्या कर्तृत्ववान, उच्चपदस्थ तसेच सैन्यात अधिकारी असतात. स्वतःच्या बुद्धीने प्रगतीकडे वाटचाल करताना दिसतात. कुणाच्याही कोबड्या घेणं यांना आवडत नाही. हे लोक दानी व परोपकारी असतात. नेहमी अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यात पुढाकार घेतात. मात्र यांच्या पुढे कुणाची बोलण्याची हिंमत नसते. यांच्या या स्वभावामुळे घरातील लोकांची, विशेषतः जोडीदाराची मात्र घुसमट होते. नेहमी अशांत व चंचल असणाऱ्या या व्यक्तींना सहसा शांत झोप लागत नाही. मात्र देवावर जर श्रद्धा ठेवणे, आध्यात्मिक साधना, पूजा, जप वगैरे नियमाने करतील तर यांना देव बलोत्तर होतो. म्हणूनच खूप लाभदायक ठरतं. म्हणून या राशीच्या लोकांनी नियमितपणे आध्यात्मिक साधना करावी. या राशीच्या स्त्री पुरुषांच्या आपल्या पुत्रांशी नेहमी मतभेद होतात. यांना घरातील कुटुंबातील व्यक्ती समजून घेऊन आदराने जर वागवतील तर त्यांना ते सढळपणे मदतही करतील, प्रसंगी कर्जही काढतील. इथे एक गोष्ट लक्षात घ्या की हे सहसा तडजोडी करत नाही, म्हणून आपणच यांच्याशी तडजोड करणं भाग पडतं, अन्यथा दुरावा निर्माण होणारच. या राशीच्या लोकांच्या जन्मकुंडलीमध्ये ग्रहांचे भ्रमण अशुभ स्थानात होत असेल किंवा राशी स्वामी सूर्य अनुकूल नसेल, ग्रहमान प्रतिकूल असेल तर आयुष्यात वेळोवेळी संकट येतात. कुटुंबातील लोकांना त्रास होत असतात. यासाठी पुढील उपाय देखील आपण करू शकतो. राशी स्वामी सूर्याचे बल प्राप्त करून घेण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे नित्य सूर्योदयापूर्वी झोपेतून उठावे. स्नान संध्या करून गायत्री मंत्राचा कमीत कमी 18, 28 किंवा 108 वेळा जप करावा. स्त्रियांना, मुलींना सुद्धा सूर्योपासना करता येते. सूर्याला तांब्यातील जलाने सकाळ व संध्याकाळ मिळून 3 वेळा अर्घ्य द्यावे. पुरुषांसाठी सर्वात श्रेष्ठ उपाय म्हणजे सौरसूक्त किंवा आदित्य हृदय स्तोत्र. सूर्यासाठी गायत्री मंत्र नेहमी पठण करीत जावे. सूर्याचे मित्रग्रह चंद्र, मंगळ, बुध हे असून यांच्यासाठी त्यांचे जप आणि उपासना ही अवश्य करावी. सूर्याचे शत्रुग्रह शनी, राहू, शुक्र हे आहेत. यांच्या प्रसन्नेसाठी दर शनिवारी हनुमंताला एक नारळ फोडावे. तेलाचा दिवा लावून कालभैरवाष्टक तसेच शनिस्तोत्र म्हणावे आणि त्यांची आराधना करावी. नेहमी शांत राहावे. तोंडात खडीसाखर व डोक्यावर बर्फ घेऊन लोकांशी संवाद साधावा. एकाग्रतेने व श्रद्धेने आराधना करावी. सिंह राशीच्या स्त्री पुरुषांनी खालील मंत्रांचा जप हा नक्की करावा. ओम घृणी सूर्याय नमः या मंत्राचा 28,000च्या संख्येत जप करावा व खालील मंत्राचा जप हा नियमितपणे रोज 108च्या संख्येतही तुम्ही करू शकता. जपा कुसुम संकाश काश्यपेय महाद्युतिम तमोरी सर्व पापघ्न प्राणोतिस्मी दिवाकरम. या राशीच्या जातकांनो केशरी वस्त्र, गहू आणि गुळाचे दान करावे. या राशीच्या लोकांनी शक्यतो शनिवारी उपास करावा व नेहमी नवग्रह स्तोत्राचे पठण देखील करावे. काळे कपडे परिधान करण्याचे या राशीच्या लोकांनी शक्यतो टाळावे. सिंह लग्न व राशीच्या खास करून मघा नक्षत्रातील स्त्रियांना सहसा वैवाहिक सौख्य अपेक्षेप्रमाणे मिळत नाही. जोडीदाराने यांना योग्य तो मान व आदर दिल्यास त्यांचे खूप लाभ पुरुषांनाही होतील, हे मी खात्रीने सांगते. नाहीतर या उलट होतं. काही ठराविक राशीच्या जोडीदाराशी जमत नाही व ताणतणाव निर्माण होऊ शकतो. या राशीच्या तरुण तरुणींनी एकमेकांच्या स्वभावाचे योग्य पारख करून योग्य ती रसिकता अंगी धारण करून जोडीदार निवडावे. घटस्फोट होण्याची वेळ शक्यतो येऊ नये म्हणून या राशीच्या तरुण तरुणींना नेहमीच सतर्क राहिलं पाहिजे. मघा नक्षत्राचे दोष पाहून अनेक जण या नक्षत्राची मुलगी नको म्हणून घाबरतात, पण शास्त्रात याची विधिवत शांती झाली आहे तर दोष निघून जातो. हे माहीत असूनही अशा मुलीला नकार दिला जातो. हे माझे सर्वात निंदनीय आहे.
कारण या 12ही राशींमधून सिंह राशीची व मघा नक्षत्राचे स्त्री हे देवी समान तेजस्वी आहे. ती गृहरक्षक आहे. कृपया हे लक्षात घेणं गरजेचं आहे. योग्य ते पथ्य अपथ्य पाळून नेहमी शांत व संयमित राहून अत्यंत श्रद्धेने धार्मिक उपाय अंमलात आणणारा या राशीच्या व्यक्ती आपले जीवन सुखमय रीतीने जगू शकेल, यात मात्र शंका नाही. सिंह राशीला सध्या गोचरीने राहू सप्तमात शुभदायी फलदायी आहे. संयम व शांतता बाळगावी. गुरु 12व्या स्थानी आहे. आर्थिक नुकसान देखील संभवू शकतं. कार्यक्षेत्रात नोकरी व्यवसायात मात्र शुभकारक असेल. शनी अष्टमात आहे, त्यामुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. मनाविरुद्ध घटनांची शृंखला चालू राहील. याचे सर्वात अशुभ परिणाम सध्या सिंह लग्न व राशीच्या नवविवाहित जोडप्यांसाठी होऊ शकतं. सिंह लग्नाचा किंवा राशीचा जोडीदार असेल तर त्याला भोगावं लागेल. काही महिने ते असंच चालणार आहे. काही विशिष्ट ग्रहमानाचे परिणाम म्हणून घटस्फोटापर्यंत पाळी येण्याची शक्यता आहे. कौटुंबिक कलह, शिक्षणात अपयश, नोकरीत अपयश, शत्रुपीडा, आरोग्याची समस्या निर्माण होईल, काळजी घ्यावी. पोटाचे विकार संभवतील. घराची कामे लांबणीवर पडतील. सिंहेच्या मुलामुलींच्या मातेला काळजी वाटेल. नोकरीत बदल संभवतो. नोकरी सोडावी लागेल. कामे प्रलंबित राहतील. कारण या राशीच्या लोकांना सध्या मानसिक संतुलन ठेवणं खूप गरजेचं आहे आणि महत्त्वाचं आहे. सिंह लग्न राशी असणाऱ्या जातकांनो, तुमची जरी आता कठीण परीक्षा असली तरी तुम्हीच संयमाने, शांततेने आध्यात्मिक साधनेचा अवश्य अवलंब करून परिस्थिती निश्चितपणे आटोक्यात आणू शकता. तुमच्यात जे जिद्द, आत्मविश्वास आहे, जमेची बाजू आहे, गुरु उच्चेचा असल्याने येत्या वर्षात सिंह लग्न व सिंह लोकांच्या आयुष्यात हळूहळू सकारात्मक वातावरण निर्माण होईल. सिंहच्या सर्वांना लागू पडेल हा दावा मुळीच नाही. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची राशीविषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहितीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.